रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जाताना जे काही साहित्य लागतं तर त्याची जुळवाजुळव आपण अगोदरच करून ठेवली तर ऐनवेळी आपली गडबड होत नाही आणि आपल्याकडून काही विसरत नाही. तर काय काय पूजा साहित्य लागते तर ते पाहूया. सर्वात आधी आपल्याला लागणार आहे हळदी कुंकू. त्यासाठी पाणी तुम्ही तांब्या भरून किंवा एखादं तांब्या किंवा एखादं भांडं भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. कच्चं दूध आपल्याला लागणार आहे वडाला अर्पण करण्यासाठी. सुतगुंडी आपल्याला आठवणीने घ्यायची आहे, मोठी सुतगुंडी घ्यायची आणि उरलेली गुंडी तिथेच आपल्याला ठेवून यायचं आहे. गहू घ्यायचे आहेत 5 सुवासिनीची ओटी भरण्यासाठी आणि सावित्रीची ओटी भरण्यासाठी. त्यानंतर आपल्याला काही फुले किंवा फुलांचा हार घ्यायचा आहे. आंब्यामध्ये आपल्याला 6 आंबे घ्यावे लागतील 5 सुवासिनीची ओटी भरण्यासाठी आणि 1 आंबा हा आपल्याला सावित्रीची ओटी भरण्यासाठी. कापसाची वस्त्रमाळ घ्यायची. विड्याच्या पानामध्ये 4 विड्याची पाने लागतील, 2 गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी आणि 1 विडा ठेवण्यासाठी. त्यामध्ये विड्याचं साहित्य खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, नाणं आणि सावित्रीची ओटी भरणं त्यामध्ये देखील खारीक, खोबरं, सुपारी, हळकुंड, नाणं असं 2 ठिकाणी आपल्याला जे ओटीचं साहित्य आहे तर ते घ्यायचं आहे. तर दिवा आपण घेत असताना तुम्ही तुपाचा घेत असाल तर फुलवात घ्या आणि फुलवात जर घेतली तुपाचा दिवा तर व्यवस्थित प्रज्वलित पण होतो आणि जास्त वेळ पण टिकतो. तर त्यासाठी तुपाची फुलवात तुम्ही घेऊ शकता. चमचाभर तूप घ्यायचं, 1 फुलवात त्यामध्ये टाकायची, असं घेतलं चालतंय. तुम्ही जर कापसाची वात घेणार असाल, तेलाचा दिवा घेणार असाल तर कापसाची 2 वाती घालून तेलाचा दिवा पंतीमध्ये तयार करून घ्यायचा. अगरबत्ती, धूप तुम्हाला काय घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. ब्लाऊज पीस घेऊ शकता. काही ठिकाणी नारळ आणि ब्लाऊज पीसाने ओटी भरली जाते, काही ठिकाणी फक्त आंब्याने आणि गव्हाने ओटी भरली जाते. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला माचीस बॉक्स आठवणीने घ्यायचा आहे. त्यानंतर ओटी भरण्यासाठी सौभाग्य अलंकारामध्ये तुम्ही सर्व टिकली, मंगळसूत्र, बांगड्या जे साहित्य मिळतं तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा अशा प्रकारे मोठ्या बांगड्या फक्त घेतल्या तरीसुद्धा चालू शकतं. अशा प्रकारे सर्व जी साहित्य आहे तर त्याची तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायचे म्हणजे ऐनवेळी आपली गडबड होत नाही. छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.